महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे हे नक्की बदलले असते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निकालाचे आकडे हे बदलले असते। संजय राऊतांनी सामनामध्ये ठाकरे बंधूंचे कान टोचलेले आहेत। तलवारीला तलवार भिडणारं नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रामध्ये टिकेल असं सामनातून म्हटलं गेलंय। रोखठोक सदरामध्ये राऊतांनी ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर परखड मत व्यक्त केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विजयाची हॅट्रिक केली। विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावं असे हे निकाल लागले आहेत। लढण्याची आणि जिंकण्याची भूक असावी लागते, ती संपलीये काय? फक्त पैसा हाच निवडणुका जिंकून देतो असं ज्यांना वाटतं त्यांनी या निवडणुकीत जिंकलेल्या फाटक्या लोकांकडे पाहायला हवं। निवडणुका लढण्याची आणि जिंकण्याची भूक राजकीय पक्षांच्या नेतृत्वास असायलाच हवी। ती सर्वाधिक भूक आज भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये दिसते। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पिछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणं चुकीचं आहे। तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रामध्ये टिकेल। जिल्हा परिषद निकालानंतर एका ज्येष्ठ नेत्याशी चर्चा झाली। ते म्हणाले, भाजप आता 2029च्या तयारीला लागलाय आणि निवडणुकीचं बजेट आता तरी 25,000 कोटी इतकं ठरलंय, ते वाढेलही। या खेळात फडणवीस विरोधकांच्या इच्छाशक्तीची परीक्षाच घेत आहेत। भाजप राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्तेवर आहे, तरीही लोकसभेपासून ते ग्रामपंचायतींपर्यंत सर्व निवडणुका त्यांना जिंकायच्या आहेत। जे राजकारणात आहेत आणि राजकारण हे सत्ता मिळवण्यासाठीच करायचं हे ज्यांना मान्य आहे त्यांना निवडणूक युद्धासारखी लढावी लागेल। सैन्य पोटावर चालतं, पण आता निवडणुकीमध्ये सैन्य फक्त पैशांच्या बंडलांवर चालतं। तरीही एखाद्या फाटक्या उमेदवाराचा विजय होत असतो हे अनेक ठिकाणी दिसलं। मुंबई आणि इतर काही महापालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत। कार्यकर्ते स्थानिक पातळीवर लढले आणि जिंकले किंवा हरले, पण सरशी भाजपचीच झाली। ग्रामीण भागात भाजपनं बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं। जिथे कार्यकर्ते नाहीत तिथे इतर पक्षांमधले लोक सरळ विकत घेतले। निवडणुका जिंकताना कोणतेही सोवळे भाजप पाळत नाही। फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरतात आणि कार्यक्रम राबवतात। निवडणुका लढणं हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे। एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते आणि त्यानुसारच ते स्ट्रॅटेजी ठरवतात। पुन्हा सोबतीला पैशांचं बळ आहेच। शिंदे गटाला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 162 जागा मिळाल्या। रत्नागिरी, रायगडावर त्यांची सत्ता आली, तर सिंधुदुर्ग भाजपने ताब्यात घेतलं। शरद पवारांचा पक्ष विलिनीकरणाच्या गुंत्यामध्ये अडकून पडलाय। पुण्यात ते जिंकले, पण लोक त्यांच्या राजकारणाला यापुढे गांभीर्यानं घेतील काय? अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनं सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि त्यांच्या पक्षानं 165 जागा जिंकल्या। हे मान्य केलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणामधील खऱ्या शिवसेनेची पिछेहाट राजकीय समतोल बिघडवणारी आहे। शिंदे यांचं नेतृत्व हे ठाकरेंपेक्षा मोठं नाही, तरीही प्रत्येक निवडणुकीमध्ये शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे। निवडणुकांना पैसा देईल आणि निवडणूक जिंकून देईल, त्यालाच नेता मानण्याची नवी परंपरा रूढ होतीये।